राम राम मंडळी. आमच्या लय भारी रेसिपीमध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे. काय ग बायको, बरी आहेस ना? काल तर म्हणत होतीस पाय दुखतायत. होय जी धनी, मैं एकदम झाक आहे बघा. पर तुम्ही सांगा, तुम्हाला नाश्त्याला काय बनवू? नाश्त्याला एक काम कर, गुळातला शिरा बनव. होय जी, लगेच बनवायला घेते बघा. मंडळी चला तर मग तुम्हाला बी शिकवते. किती बी उशीर ठेवला तरी मऊ आणि लुसलुशीत राहील असा परफेक्ट प्रमाणातला गुळाचा शिरा कसा बनवायचा ते. मंडळी, साखरेपासून बनलेला शिरा तर आपण नेहमीच बघत असतो, पण गुळापासून बनलेला शिरा का नाही आरोग्यासाठी तब्येतीसाठी चांगला असतो बघा. लहान मुलं, महिला, आजारी माणसं, शुगरचा पेशंटसुद्धा हा शिरा थोडाफार प्रमाणात खाऊ शकतो. चला तर मी दाखवते तुम्हाला पौष्टिक असा गुळाचा शिरा कसा बनवायचा ते. साहित्यामध्ये मी इथं 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, तेवढाच 1 वाटी बारीक किसून गूळ घेतला आहे, अर्धी वाटी तूप घेतलं आहे, ड्रायफ्रूट घेतलेत, वेलची पावडर घेतली आणि पाणी घेतलं आहे. पाणी का नाही रव्याच्या 3 पट असं घ्यायचं, म्हणजे 1 वाटी रवा आहे तर 3 वाट्या पाणी घ्यायचं. हे मी दिलेलं प्रमाण आहे का नाही ते एकदम अचूक आहे बघा, तुमचा शिरा जरा बी बिघडणार नाही. आता मी पहिल्यांदा गॅसवरती एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये हे त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं 3 वाट्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेला 1 वाटी गूळ घेतला. गूळ का नाही गोडीला थोडा कमी असतो, त्यामुळं जेवढा रवा आहे तेवढाच गूळ घ्यायचा. आता एका गॅसवरती मी कढई ठेवली आणि हा रवा का नाही चाळून घेतलेला मी भाजून घेणार. तर सर्वात पहिल्यांदा रवा तसाच भाजून घ्यायचा. ह्याच्यात डालडा किंवा तूप जे काय आहे ना ते आपण नंतर घालणार आहे, पण रवा आधी तसाच भाजून घ्यायचा. रव्याला का नाही थोडासा हवेमुळं मऊपणा आलेला असतो, त्याच्यामुळं का नाही रवा सुरुवातीला असाच भाजून घ्यायचा, म्हणजे तो पटकन भाजला बी जातो आणि आतपर्यंत चांगला भाजला जातो. म्हणून मी सुरुवातीला असाच रवा भाजून घेते. तर आता थोडासा रव्याचा कलर बदलला की तो असं फुलल्यासारखा दिसायला लागतो बघा. हा रवा तसाच मी 5 ते 7 मिनटं मंद गॅसवरती भाजला, तर आता हा कसा फुलून आला आहे बघा, त्याचा थोडासा कलर बी बदलला आहे. तर आता हा रवा दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याला थोडासा गार होऊ द्यायचा. रवा असाच भाजून घेतला का नाही की तो आतपर्यंत भाजला जातो आणि तो असा दाणेदार दिसतो. आता याला थोडंसं पसरून ठेवूया, जास्त गार नको, पण त्याला थोडासा कोमट होण्यासाठी पसरून ठेवायचा. आणि आता त्याच कढईमध्ये घेतलं म्या हे तूप. तर 1 वाटी रवा असेल का नाही तर आपण अर्धी वाटी तूप घ्यायचं. तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त बी घेऊ शकता, पण कमी घातलात तूप तर शिरा कडक होऊ शकतो. आता तूप तापलं का नाही त्याच्यामध्ये हे आपले ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचं मंद गॅसवरती आणि ते काढून घ्यायचे. आता त्याच तुपामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा होता का नाही तो घालायचा आणि हलवायचा. तर आता हा मंद गॅसवरती असा खरपूस भाजून घ्यायचा, तुपामध्ये पण त्याला चांगला भाजून घ्यायचा, अगदी म्हणजे त्याचा कलर बदलेपर्यंत त्याला भाजायचा. आता असा रवा तुपामध्ये भाजला का नाही की तो खरपूस आणि क्रिस्पी होतो. मंडळी, गुळामध्ये का नाही कॅल्शियम असतं, लोह असतं, त्याच्यामुळं हाडांमध्ये मजबूती येते, पचनक्रिया चांगली होते. म्हणून का नाही लहान मुलांसाठी किंवा किशोर वयातल्या मुलींसाठी, महिलांसाठी असा शिरा आवर्जून करून खावावा बघा. असा रवा लालसर दिसायला लागला का नाही की मग आपण हे पाणी उकळून घेतलेलं गूळ आणि पाणी, ते गरम गरमच पाणी त्याच्यामध्ये घालायचं. पाणी घालताना थोडं जपूनच घालायचं, कारण पाणी बी गरम आहे, खाली गॅस चालू आहे, रवा बी गरम आहे, कढई गरम आहे. तर का नाही आपला हात सांभाळून पाणी घालायचं आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. या रव्याच्या का नाही गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. या बया, एवढा उशीर भाजून भाजून ह्याला ताण लागली का काय, केवढं पाणी पितो हा रवा. मंडळी, जर शिरा तुमचा मऊ आणि लुसलुशीत हवा असेल का नाही तर हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे बघा. तर असं का नाही समद व्यवस्थित हलवून घ्यायचं. रव्यानं बी आपलं समद पाणी पिऊन टाकलं आहे आणि आता तो चांगला शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालायची आपण वेलची पावडर, जी आपण 2-4 वेलच्या कुटून घेतल्या होत्या ती घालायची. वेलची पावडर बारीक करताना का नाही त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली की ती लवकर बारीक होते. आणि आता हे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत का नाही ते बी त्याच्यामध्ये घालायचं आणि हलवून घ्यायचं.
तर बघा आता शिरा अजिबात चिकट झालेला नाही आहे, सुळसुळीत असा झाला आहे. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि का नाही ह्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची. आता 2-3 मिनटं झाल्या ती बघूया आपला शिरा कसा बनला आहे. मंडळी बघा कसा दिसतो, हाय का नाही लय भारी. आणि चवीला म्हटला तर तो बी असणारच लय भारी. आणि ह्यो शिरा का नाही अख्खा दिवसभर जरी असा ठेवला तरी हा घट्ट होत नाही, असाच्या असा मऊसूत राहतो. धनी धनी चला बघू तुमचा नाश्ता रेडी आहे, तुमच्या आवडीचा गुळाचा शिरा. अरे वा, झाला का? बघू बरं. बायको तू बस इथे आणि हा गुळाचा शिरा तूच खायचा आता. या बया, काय झालं व धनी, चांगला नाही बनला का? अगं या पौष्टिक शिऱ्याची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे. काल तुझे पाय दुखत होते ना, मग हा शिरा तू संपवायचा. धनी मी घेते की दुसरा. बायको मी घेतो दुसरा, तू हा संपव बरं. मंडळी या बायकांनी स्वतःसाठी काही करा म्हटलं तर अजिबात करणार नाहीत, पण आपल्या मुलासाठी आपल्या नवऱ्यासाठी त्या नक्की करतात. त्यामुळे तुम्ही पण आज घरी गेल्यानंतर तुमच्या बायकोला असाच शिरा बनवायला सांगा आणि तिला समोर बसून खाऊ घाला. अक्षी बराबर बोलल्यासा बघा धनी, तुम्ही का नाही लय भारी आहेसा. ह्या पौष्टिक शिऱ्याची गरज का नाही समद्याच नाही आहे बघा. मंडळी तुम्ही बी नक्की करून बघा असा पौष्टिक शिरा आणि कसा झालाय ते मला जरूर सांगा. आणि आमच्या लय भारी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी फटाफट सबस्क्राईब करा. शिरा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम.